उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। अजित पवारांच्या बीड दौऱ्यामध्ये धनंजय मुंडे मात्र अनुपस्थित राहतील अशी माहिती मिळतेय। प्रकृती ठीक नसल्याने अजित पवारांच्या दौऱ्यात उपस्थित राहू शकत नाही असं धनंजय मुंडेंनी कळवलंय। धनंजय मुंडे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। आज अजित पवारांचा बीड दौरा आहे। कारागृहामध्ये जो प्रकार घडला, मारहाण झाली, त्यानंतर अजित पवारांचा होणारा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। सध्या बीडचं पालकमंत्री पद देखील अजित पवारांकडे आहे, पण या संपूर्ण दौऱ्यामध्ये धनंजय मुंडे अजित पवारांसोबत नसतील। धनंजय मुंडेंनी ट्विट करून आपली प्रकृती बरी नसल्यामुळे आपण या दौऱ्यात सहभागी होणार नसल्याचं सांगितलेलं आहे। दरम्यान आजच्या बीड दौऱ्यादरम्यान अजित पवार कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घेतात, काय काय सूचना करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रकृती ठीक नसल्याने धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीयेत या दौऱ्यादरम्यान अशी माहिती मिळतेय। धनंजय मुंडेंचं ट्विट आपण पाहूया। अजित पवारांच्या आजच्या बीडमधल्या नियोजित दौऱ्यात पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो, परंतु प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल उपचारासाठी मुंबई इथं यावं लागलं, त्यामुळे बीडमधल्या आजच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाही। याबाबत पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली आहे। या संदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये ही विनंती। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, अजित पवारांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा, कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घेतला जाईल, कुणाकुणाशी गाठीभेटी होतील आणि धनंजय मुंडेंची अनुपस्थिती जरी प्रकृतीच्या कारणास्तव असली तरी त्याचीही चर्चा होणार आहे। अजित पवार अगदी काही वेळातच बीडमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर वेगवेगळे त्यांचे दिवसभर कार्यक्रम आहेत। अनेक नेत्यांच्या घरी भेटी आहेत, त्याचबरोबर पक्षाचा मेळावा आहे। एका दैनिकाच्या कार्यक्रमाला देखील ते उपस्थित राहणार आहेत। मात्र हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा होता की अजित पवार जिल्ह्यात येत आहेत आणि धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर पहिल्यांदाच ते शहरामध्ये या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे प्रश्न हा होता की धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार किंवा नाही। मात्र आता त्यांनीच या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते या ठिकाणी दौऱ्याला उपस्थित राहणार नाहीत। दुसरीकडे पंकजा मात्र त्यांच्यासोबत काही कार्यक्रमामध्ये या ठिकाणी असणार आहेत आणि त्याचंच एक दृश्य मी तुम्हाला दाखवतो। हे जे बॅनर आहे हे पंकजा मुंडे यांचं बॅनर आहे, म्हणजे पंकजा मुंडेंच्या स्वागताचं बॅनर आहे। खरं तर हे बॅनर लावलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि गुलाबी रंग या ठिकाणी वापरला आहे। पंकजा यांनी स्वतः हे बॅनर लावलेलं नाही। मात्र दुसरीकडे आणखीन एक बॅनर तुम्हाला दाखवतो, जे धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याच्या वतीनं या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि यामध्ये अजित पवारांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेत। हे पंकजा आणि धनंजयचे बॅनर देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र असं असलं तरी धनंजय मुंडे मात्र प्रत्यक्ष या कार्यक्रमामध्ये अनुपस्थित असतील असं या ठिकाणी त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे कदाचित पहिलीच अशी घटना असेल की अजित पवार हे बीड शहरात आले असताना धनंजय मुंडे त्यांच्यासोबत नसतील आणि कारण आहे प्रकृती अस्वस्थ्याचं। प्रज्ञा। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।